मध्ये आत्ताचा जो अनुभव आहे का नाही अटॅकचा त्यावेळी कळत असेल ना त्यावेळेस रक्तदाब म्हणायचे आणि त्याच्या अगोदर तर कळतच नसेल कशाने गेलं त्याचा शोध लागला. म्हणजे आपण सगळ्यांनी इथून पुढं मंथन केलं पाहिजे. ती कोणतं उत्तर आहे का? आपण कधीतरी विचारलं पाहिजे याला, ऐक रे म्हणा तुझ्या सुविधाच्या खुना हे म्हणा. आणि मग तू कोमाने एकदा मनालाच प्रार्थना करतात, नको नको म्हणा गुंतुमाय जाळी, नको नको म्हणा गुंतुमाय जाळी, काळ आला जवळी ग्रसवया, काळ आला जवळी ग्रसवया, काळ आला जवळी ग्रसवया, काळाची उडी पडन भजेवा, काळाची उडी पडेन भजेवा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप. कोण सोडविते पुन्हा? सोडविना राजा. बाबांनी त्या दिवशी वरून खाली यावं. ते रात्रीचा उत्तरायण संपलेलं आहे, चालू झालेलं आहे. बाजावरून खाटावरून खाली उतरलेले. हे गुडघे कसे ठेवावं त्यांना ठेवलेले. गुडघे ठेवण्याची प्रक्रिया आहे ही कोणी केलं असं सगळं. आणि प्रसंग बघा ना किती खास आहे. बऱ्याच वेळेस म्हणण्यापेक्षा आमच्याकडे असं बऱ्याच वेळेस घडतं की माणूस मरून जातं सकाळी कळत. आमच्या ते सुलतानपूरला म्हातारी मरून गेली, आवाज बंद झाला. सकाळी लोक म्हणले अरे म्हातारी रात्रभर आढळायची ना, बंद का झाली? मग 9, 9:30ला एकानं बघितलं, पोराला फोन केला तर ती पोरगा आंघोळ करून बसलो. पुन्हा इकडे आले. आणि आता मागे 2 महिन्यापूर्वी तुम्ही बघितले 6 महिनेपर्यंत वाढून गेले. अमेरिकेला असलेल्या पोरानं उघडलंच नाही, आलंच नाही पर्यंत. जागेवर मायबापाचे तिथंच मरून वाढून गेले, काय राहिलंच नाही. हाडं झाली, चिटकून गेले. मग ते फ्लॅट उघडल्यावर कळलं की मग मुलगा अमेरिकेला काय उपयोगाचा. आत्ताची घटना आहे. माणसं सगळं करतात. मला तर असं म्हणायचं बरं का, आम्ही ते करत नाही. तुम्हाला सांगू, देवाला घरातल्या किती वेळ जरी आंघोळ घातली कुळदैवत म्हणून त्यांची तक्रार आहे काही? काय म्हणणार आहे ते तुम्हाला? आणि जो देव ज्याला अपेक्षा आहे त्याला कधी आंघोळ तांब्या 2 तांब्यानं जर त्याला खरंच आंघोळ घातली तर फायदा काय होईल? त्याला समाधान नाही वाटायचं. आणि आपलं काय होतं माहितीये का, आपण खऱ्या देवाला जपत नाही, खऱ्या देवाला सांभाळत नाहीत आपण. आता माणसातला देव आहे त्याला नाही जपत तुम्ही. बाबर याच्यामध्ये राम आहे असं लोक म्हणतात, त्याला अभंग म्हणतात हरिपाठामध्ये सर्वागटी. आणि या रामाला सकाळी सकाळीच मिसरी लावते. कोणाला? हा राम कसा राहील मध्ये? याला बिडी आहे, याला ब्रिस्टॉल आहे, याला गाय छाप आहे, याला तंबाखू आहे. या रामाला शुद्ध द्यावं. रामाला शुद्ध आणि चांगलं दिलं तर राम प्रसन्न राहतील. एक सुंदर उदाहरण आहे का, जी व्यसनी माणसं असतात ते लवकर मरतात. त्यांना लय दिवस आयुष्य मिळत 35, 45, 55, 60. कारण व्यसन आहे ना, ती शरीर व्यसनानं काय होतं, कमकुवत होत. साधी सुपारी सुद्धा नसावा. हे लोक म्हणजे सुपारी तरी खाल्ली पाहिजे, त्याच्या जाळ्या बनते तिथं खाऊन खाऊन खाऊन. मग काय खावं तुम्ही म्हणता? निसर्गानं दिलेलं भरपूर आहे खायला. 2-4 खिशेत काजू टाक, बदाम टाक, चांगला पिस्ता आहे बनवलेला टाक. आठवण झाली की एखादं टाकून दे. आमच्याकडे एक महाराज आहे, आम्ही बसलो आंबेजोगाईला. ज्याच्या घरी गेलो त्यानं बसलो, चहा प्याला आणि त्यानं असा पान पुढा आणून ठेवला. आमच्याकडे या पद्धत आहे, तुमच्याकडे थोडी कमी आहे. मग त्याच्यात पानं बरं का, एक कप्प्यामध्ये ब्रिस्ट. तू काय सांगू तुम्हाला, ते बेड्या एवढं मोठं ते. आता त्याचे ध्यानात नाही महाराज लोक आहेत, पटकन बाबा ती काढून ठेवा. ते जसं ठुलं त्याला काय सोयले तुम्हाला पटतं. एवढा 200-400 रुपये त्याला खर्च करण्यापेक्षा त्याच्यामध्ये 400 रुपयाचे काजू ठेवले असते, आम्ही 2-2 खाल्ले असते. हे मी बोलून गेलो त्यानं ती उचललं पानपुडा
ते फेकून दिलं आणि त्याच्यात काजून बदाम, त्याचं दुकान आहे घरी, आणून ठेवलं. आणि हे आमच्या शेजारी बसलेल्या बाबांनी बघितलं. ते बाबाले खास ब्रह्मचारी. त्या बाबांनी काय केलं माहिती, खिशेतच काजून बदाम ठेवलेला होता. आणि ते बाबा जे पाया पडा येईल त्याला 2 काजून 2 बदाम देतय. मला ते पोरं म्हणले, बाबा तुमच्या बोलले ना आमच्या बाबावर फरक पडला भाऊ. एकीकडे हे महत्वाचं आहे, शरीर उत्तम पाहिजे. आईसाहेब तुम्ही पण जपत नाही त्याला, पुरुष मंडळी आपण जपायला. आता मी सुद्धा या शरीराला सारखं वापरून घेतो. कुणासाठी वापरतो हे सगळं? आणि ज्यांच्यासाठी वापरतो त्यांना किंमत आहे. मुलाला किंमत आहे, मुलीला किंमत आहे? किंमत नसते. पत्नीला किंमत असेल, आई बापाला किंमत आहे. ते वरून मला सगळे म्हणतात, अरे बस कर, धावपळ बंद कर. ते हितानं म्हणतात. एक सुंदर उदाहरण सांगू का? त्यांना किंमतही आहे, पण ती आपण आपला प्रयत्न करतो. कुठलाही बाप, कुठलेही वडील फक्त सुखासाठी एवढं करतात. सगळं कुणासाठी करतात? आणि त्यांना ते सुख आज इथे तर उद्या. एक सांगा, सुख प्रत्येक वेळेस पुढच्या वड्यात आहे. पुढं तुम्ही किती प्रयत्न करा, आपल्याला भास होतोय आज मिळल उद्या मिळल. एका चरकाला बैल बांधलेला असतो बघा, ती लाकडी, आणि त्याला फिरायला असते ती. आणि ते फिरून फिरून थकत म्हणून काय करतात माहिती, बरेच जण लय हुशार राहते लोक. ते काय करते माहिती का, ते बैल फिरणं गेलं ना आणि पळत नसलं का, हे काही काठी पुढं बांधून त्याला घास बांधत आणि त्याला ते तोंड पुरवित. इतकं लांब बांधते की त्याचं तोंड, आणि त्याला असा भास होतो आता तरी मिळल घास, मग तरी मिळल. ते त्या घासाच्या पाठीमागे चालत आणि ते गारका मारीत. इकडं रस तयार होत, बाकीचे सगळे पिऊन जातात. फायदा कुणाला आहे? त्याला काय, त्याला सोडल्यावर फक्त वाढे. त्याला आता मिळेल घास, मग मिळेल घास. मिळाला का? आपल्याला कधीतरी ती मिळायला पाहिजे ना घास. पण मी बाबांच्या बाबतीत, तात्यांच्या बाबतीत असं म्हणेन, ते घास मिळून तृप्त झालेले होते. त्यांना त्या इच्छा अपेक्षा कुठल्याही नव्हत्या आणि नसाव्या. आमचे तेटे पाहुणे सांगतात, ते वारीला गेले का नाही ना रिटर्न करायचे. जवळजवळ बऱ्याच माळा, किती वेळेस माळा वाढायची? 20 वेळेस किंवा 20 माळा. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला असं भास का होतो? नुसतंच प्युअर संसार करत बसले नाही. जाताना माझं कर्म काय करायला पाहिजे, बास. एकच बाजू नाही करायची. आपण काय करतो, एकच बाजू करतो. तुम्हाला उदाहरण देतो, मोठ्याच गोड आहे. छत्रपती जर एवढे रयतेचे राजे आणि एवढे मोठे होते, तुकोबाराच्या कीर्तनात जायची काय गरज आहे? पण तुकोबाराच्या कीर्तनात छत्रपती बसले याचं कारण माहिती तुम्हाला? छत्रपती ज्यावेळेस तुकोबाराच्या कीर्तनात बसतात, बाकी बोबाटाच करायची गरज लागली नाही. अख्खे लोक आले. कुठले? देऊतले. ते म्हणले, तुम्ही कसं काय आले? अहो महाराज आले. तुम्ही कसं काय आले? अहो महाराज जिथं बसले. आपलं काय राहिलं आता? तुकोबाराय सर्वमान्य झाले. कुणामुळं? छत्रपतींचे विचार असे होते, तुकोबाराय सर्वमान्य करायचे. पण कोण बसले मग? आणि ते सगळीकडे शिवाजी दिसायला लागले. हे बोबाटा झाला, सगळीकडे दिसायला लागले. छत्रपतींनी एकच लढाई खास केली. कोणती? कोणी मारलंच नाही असं बाजूला येडं इदलं कुणी. एकदा अफजल खानाचा काय फाडला. आता अफजल खानाचा जर कोतळात फाडला तर बाकीचे लढाईला आलेच नाहीत. बाकीच्यानं बोबाटा केला. शिवाजी एका जागेवर दिसत नाही, दुसऱ्या जागेवर मी दिसतं, 2 जागेवर एकदा दिसतं. त्यांना काहीतरी येतंय. ही सैन्य बोलायचं. हे प्रयत्न कोणाचा आहे? हे छत्रपतींचे विचार. त्या काळात ते विचार आहेत. ते म्हणून आऊसाहेब त्या घरामध्ये इतक्या विचार श्रीमंत होत्या. म्हणून कधी स्त्री घरात कशी पाहिजे? समाधानी पाहिजे. आता आईसाहेब आहेत, आईसाहेबांना दुःख होणं साहजिक आहे. त्या बाबतीत जर विचार केला तर त्यांच्या सुना आणि त्यांचे नातवंड मुलं बघता, आणि ह्या परिवाराला मी तर म्हणतो कुठल्याही प्रकारची चिंता नाही. बाबा चिंता नाही. काही माणसाला चिंता राहते. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण देईन. चिंता कुणाची असते? महाराजांना चिंता होती, छत्रपतींना. हे अनाजीपंत गडावर आणलं नसतं तर बरं झालं असतं.
महाराजांना शेवटला समाधान मिळेल अशी फक्त अपेक्षा होती, नाही मिळत नव्हतं. पुतळा असं म्हणून राणी साहेबांना बोलायचे, पुतळा माझा शंभूराजे कधी येतील. आणि शेवट शब्द खुंटले, शंभू शंभू म्हणायला लागले. आणि हे सगळं पुतळा राणी साहेबांना ऐकलं. पण ज्यांना महाराणी पद मिळालं तर त्या सुद्धा शेवटला येऊन बसल्या नाही, बसल्या महाराजांपाशी. जी स्त्री कुठल्या स्वार्थापोटी बसत नाही काही सांगतायत, म्हणून स्त्रियांना विनंती करतो, आई साहेब कुठल्याही प्रकारचा स्त्रीच्या मनात स्वार्थ नसावा. आणि जी स्त्री स्वार्थी असते तिच्या घरामध्ये तिला कधी प्रसन्नता येत. तिचं मन इतकं निर्मळ असावं की गोदावरीचं पाणी निर्मळ स्वच्छ. हे पाणी जसं असतं का तितकं अंतकरण फ्रेश आणि निर्मळ पाहिजे. आता प्रवचन ही तात्यांसाठी नाहीये, ते तुमच्यासाठी आहे. प्रवचन तात्यासाठी नाही, तात्यांसाठी तो विधी आहे. प्रवचन कुणासाठी? तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काय द्यायचं? मी एक त्याला का अभंग आहे, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. आपलं निर्मळ अंतकरण. आई साहेब पाणी जसं स्वच्छ पितात का नाही तसं शब्द पण स्वच्छ निघायला पाहिजे. मला नवल वाटतं GRचं पाणी पितात, पाण्याची बाटली 25 रुपयाची विकत घेऊन पितात, पण विचार सुद्धा येत कुठे जातात ते विचार. चपातीचं बनवत असताना तिचं जी खालची परात आहे, आपण परातच म्हणतो त्याला, पहिली काटवट असायची आता राहिली, ते परात स्वच्छ असते आहे की नाही. तवा सुद्धा वरचं जी आवरण आहे ती काढलेलं असतं, तवा ती चपातीला डाग लागत. ज्यावर ती चपाती बनवताना तवा स्वच्छ करतात तसा हा पण अंतकरणातला तवा कसा पाहिजे. साधे उदाहरण आहेत ते. मला नवल वाटतं बरं का, मी ते असं बोलतो. ती काल मी बघितलं, आमच्या पोरांनी मला दाखवलंय. ती AI नावाची सिस्टीम आली ना, ते म्हणजे तुम्ही काय करता ती AI ला विचारू. आणि ती मला ते सर्च केलं वर तर ते बघितलं मी, आपल्याला बघायला मिळेल. आता आपण जे जे बोलतो का नाही ते रेकॉर्ड होत. त्यांनी माझे सगळे विचार, मला तर नवल वाटतंय म्हणजे AI सुद्धा सिस्टीम अशी आहे, एक तर पहिला आणि शेवटचाच माणूस दाखवते, मधलं नाही दाखवत. मग मधल्यानं थोडं सावध झालं पाहिजे. एक तर शेवटचा हो नाही तर पहिला हो. आपण कधीतरी शेवटचे नाही तर पहिले झाले पाहिजे. आपण नुसतं नॉर्मल मधलंच राहून काय अर्थ आहे. एखादी सून आहे ना टॉपर पाहिजे. हा सगळ्या घरामध्ये लोकांनी म्हणलं पाहिजे ती एकदम खास आहे की नाही. तुम्ही बाबर 8 जणी आहेत, त्यातल्या 7 जिवंत आहेत, पण कुलय मुक्ती यार पद कुणाला आहे? ईश्वराणी साहेबांना आहे. का? हे नाचू नये. मग आऊस साहेबांना त्या नाचुनावरच विश्वास का की ही मुलगी हे राज्य व्यवस्थित सांभाळेल. याच्यातला आलेले दागिने असतील ते कधीच माहेरात पार्सल करणार आहे. मग नात सुनावर विश्वास येण्यासाठी नात सुनानं कसं राहायला पाहिजे. ती सुबाई होत्यात तशा सख्या भावाला म्हणले दादासाहेब वतन बितन नाही. आता ही प्रयत्न आहे म्हणून तुम्ही सुद्धा इथून पुढे विचार केला पाहिजे. दाते परिवारात आल्यावर आपण काय घेतलं पाहिजे. आता आम्ही थेटे परिवारात 15-20 वर्षापूर्वी आलो, काय घेतलं यांच्याकडून? एकत्र परिवार. मला अजून वाटत नाही माझ्या बहिणीचं लग्न झालंय, तिचे पोरं आहेत आणि भाचे आहेत, शिक्षणाचा खर्च असेल, भावाच्या घरातला असेल. आमच्या भावाची परिस्थिती बदलली तर तो म्हणला मला जरा 5-1 लाख रुपयाची गरज आहे, बाई तुला अर्धा एकर देऊन टाक. बाबा का माझी परिस्थिती नव्हती, मी 5 दिले. भावानं मला जमीन दिली, पण माझ्या मनात पाप नाही. आई साहेब मी बसून सांगतो ज्ञानेश्वरी पुढं, अजूनही मी त्याला म्हणत असतो, नाही इथून पुढे मी आहे तर म्हणतो ते 5 दे आणि ते तुला. ते म्हणतो नको रे तुला दिली. आपल्याला ते पटत नाही. त्याच्या आशीर्वादानं अजून कुठेतरी मिळेल, पण कुणा भावाचं, जावाचं, देवाचं आणि गावाचं कधी खात जाऊ नये. कुणाचं? महिला मंडळ कुणाचं? जावाचं. कळलं का नाही? गेले गेले देऊन टाका परत. पंच पुढं 2 पुढं असेल तर. भावाचं अजिबात नाही. नाही 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 कधी खायचं नाही. कुणाचं? भावाचं. ज्यानं भावाचं खाल्लंय नाही जमणार. नाही नाही हो ज्यानं देवाचं खाल्लंय अजिबात देव पचू देत नाही. ज्यानं देवाचं खाल्लं 30 एकर जमीन गेली देवाचं खाणाराची. किती एकर? मग आमच्या डोळ्यात एकच गेली. देवाचं नाही पचत. तुम्ही म्हणताल कसं काय बोलले? असं आहेच आहे.
सत्य आहे म्हणून कधी कुणाचं नंदाचं नंद तळ करून घरातून कधी जाऊ नये, तो श्राप असतो. आणि ते लागला ना ते चुकत नाही. नंदन भाचीला तर तुमच्याकडे मानतात. हो, बहिणीपेक्षाही जिव्हाळा असतो तुमच्याकडे भाचीच्या बाबतीत. ते प्रेम, ते भाव. आणि उदास कधी नसावा. आता काय झाले माहितीये का, माणसं उदास होतात. आता तात्या आहेत का नाही, तात्यांच्या नंतरचा पुढचा काळ, ही जागा कोणी घेतली पाहिजे तात्यांची? त्यांच्या चिरंजीवाला. तुम्हाला नाही का वाटत घेतील का नाही, वाटतं का नाही घेतील? असं तयार झालं पाहिजे. हो, तुम्हाला माहितीये का टाकाचे गाव सोसल्याशिवाय काय मिळत नाही, देव पण येत नाही ना. मग ते भटीतूनच तसं लोकांना आलं पाहिजे. आता हे आपल्याला वाटतं आपण मस्तपैकी खाटावर बसलोय, याला किती त्रास आहे, याला बाग बीग दिलेत हे की नाही, पण तुम्हाला तो आकाराला आला. तसं देव सुद्धा आकाराला येत असतो, तसं तुम्ही सुद्धा आकाराला. आणि भटीतूनच निघलं पाहिजे हे सगळं. आता मी प्रवचन तुम्हाला देतो का नाही, तर ते प्रयत्न आहे. माझं वय कमी पडतं पण मला अनुभवाचे बोलेल. आता मी परवा आठवड्यापासून मला विमानाकडे बघू वाटत नाही. आता असं मुंगे येतात, बघितलं तरी असं घाम येतो. कशामुळं नाही. माझे 6 कीर्तन आहेत. मला नागपूरला मी विमानात जायचो, मी म्हणलं नाही आता विमानात नाही, आता गाडवावर बसून येईल, विमान नको. 6 मिनिटापूर्वी स्वतःच्या पुतण्याला बोलणारे दादा, हे बघ काय काळजी करू नको, आपण सगळ्यांना देतोय. ते माळी समाजाचं काहीतरी चाललं होतं, त्या माळी परिवाराला, माळी समाजामध्ये ओबीसीला एक आपण जागा देऊया. हे जर रेंज मध्ये आल्यावर 6 मिनिटाच्या अगोदर संवाद चालू आहे आणि एक गरका मारताना दुसऱ्या गरका मारत कळलंच नाही विमान. पण विमान खाली पडलेलं बघितल्यावर तिथं सरपंच आले त्या गावचं, आणि त्याला त्या सरपंचाला दुसरा म्हणतोय स्फोट होऊ शकतो, मागे सरका म्हणणं आणि स्फोट होणं. तिथं दादा आहेत हे कळलं असतं तरी आहे का काहीतरी कालावधी 10-5 मिनिटं सापडायला. याचं उत्तर आहे, तुम्हाला सगळ्याला विनंती करतो, माणसाचा 1.5 मिनिटाचा खेळ आहे, 1 सेकंदाचा आहे. स्फोट झाल्यावर काय, 1 सेकंदाचा खेळ आहे, एका रात्रीचा आहे. रात्री विनाकारण राजा दशरथ राजा जर कैकेयीच्या महालात गेले नसते तर रावणच मरत नव्हतं, कवरच पुन्हा. ते महालात गेले संवाद करायला. उद्या राज्य रामाला द्यायचे, काय इच्छा आहे तुमची? आनंदी आहे. कैकेयी सारखी स्त्री इतकी आनंदी होती की माझा राम राजा होणार आहे. कारण भरतापेक्षा प्रेम कुणावर होतं? कैकेयीचं. आईसाहेब, राम कधीच कौशल्याच्या महाली रात्रभर झोपले नाही. एक प्रहर उलटला की कैकेयीकडे जायचे. कैकेयीचा दरवाजा उघडाच असायचा, कारण कोण येणार आहे तिच्याकडे? राम जायचे रात्री लहानपणी. आणि त्या रामाला वनवास द्यावा असं वाटलं. कुणामुळं? तुमच्या देण्यात आलं तर ती बाई कोण होती? ती कैकेयीच्या देशातून आली होती. तिच्या बापाने पाठवली. ती ही जरा भोळी आणि वाकड्या स्वभावाची पाठवली होती. तिचं नाव मंत्र आहे. मंत्र नाही तुम्हाला सरळ कळत, एका वाक्यात सांगतो कसं कळत. मग आता ज्या बाईचं मन थारेवर नाही तिचं नाव, आता अवघड झालं तुमचं. आता तुम्ही चेक करायचं कुणाकुणाचं नाहीये. आणि ज्याचं मन थारेवर नाही तो पुरुषही कोण आहे? मन स्थिर पाहिजे. आता इथं दाव्याला आलं ना, सगळा विधी होईपर्यंत जाणार नाही. मन कसं आहे ते माणसं म्हणजे नाही, हे उरकून घ्या लवकर, काही गडबड करते. एखादा विधी पूर्ण होण्यासाठी सुद्धा सगळ्यांचा प्रयत्न पाहिजे. आणि प्रयत्न माती म्हणजे मन थारेवर पाहिजे. आणि एक सांगतो तुम्हाला, ज्याचं मन थारेवर आहे त्याची प्रगती कोणती? भौतिक आहे, आध्यात्मिक आहे की नाही? मनच थारेवर नाही, कशी होईल? तात्यांच्या बाबतीमध्ये ते वर जायचे, स्वतःच जायचे, वरून खाली यायचे. आम्ही बघितलं त्या काळात. नंतर त्यांच्या आता नाती त्यांना इतकं प्रसन्न आहेत. नाती इतक्या घरात होते तेही बरं आहेत, कारण गरजेचं मुली पाहिजेत घरात. मला कधीही फोन येतो माझ्या मुलीचा, मुलाचं कधीच येत नाही. त्याला काम पडलं ती
मुलांचाही ते भाव पाहिजेच. मंडळीचा तर शेवटलाच येईन एकदा, कधी नाही कमी पडल्यावर येईन. पण मला परवा त्यांना म्हणले, वा तुमच्या घरातले एखादं कुणी असलं तर पाठवा प्रवचनाला, कीर्तनाला. म्हणलं आमची मंडळी पाठवतो विमानात, फक्त बारामतीला विमान होता. ही म्हणजे बया आम्ही नाही जाणार. याचा अर्थ कळला का नाही? हे झालं हास्यास्पद आहे. माझं म्हणण्याचा मतितार्थ असा आहे, या जगातले सगळ्यात महत्वाचं महागडी वस्तू कोणती तुम्ही म्हणता, कोणता असेल? सध्या आता जास्त बाजार कुणाला आहे? सोन्याला आहे. आणि सोन्यापेक्षा जास्त महागड काय असं ना अजून? सोन्यापेक्षा या मार्केटमध्ये जर खरं महाग आणि सगळ्यात वस्तूला किंमत जर कोणत्या असेल, ऐसा कोणत्या माहिती? या शरीरातल्या पार्टाला, अवयवाला. याच्यातला डोळा तुम्ही तोळ्याचा हिशोब नाही करायचा. याच्यातल्या किडनीचा हिशोब कसं करणार तुम्ही? यातले इंद्रिय कितीतरी लाख मोलाचे. आमचे ते एक बीडमध्ये परिवार आहे,